कर त्याचं अजून अभिनंदन, आयुष्यभर त्याचं अभिनंदन करत बस. फायनली त्याने डील फायनल केलीच ना. काय करायचं होतं, ही डील फक्त थांबवायचीच होती. ते पण नाही जमलं या मिस्टर विक्रांत महाडिकला. आणि यांना MD व्हायचंय. झालाच MD. ही अशी कामं करून तू MD होणार आहेस का? आता स्वप्नातच बघ स्वतःला MD झालेलो. तो इंद्रा सक्सेसफुल MD म्हणून सगळीकडे मिरवेल आणि आपण त्याचे नोकर म्हणून राहू. चांगली आहे ती संधी आली होती त्याला तोंडावर पाडायची, ती पण गमावलीस तू. आता आयुष्यभर त्याच्या मागे मागे करत राहा. येस इंद्रा सर, नो इंद्रा सर, ऑफकोर्स इंद्रा सर. इंद्रा सर माय फुट. सगळा प्लॅन वेल एक्झिक्युटेड होता. ती राणीमध्ये आली आहे. जेव्हा जेव्हा मी इंद्राला अडकवायला गेलोय तेव्हा तेव्हा राणीने त्याला वाचवलंय. राणीला एकदा बाजूला केलं तर इंद्रा काय केस छाडकी पत्ती. आता राणीचं काहीतरी करायला हवं. आता टार्गेट राणी. राणे, ओ बुवा. गजबाचा आवाज दिसतोय. इकडं कशाला आला ह्यो? गजेभाऊ, तुम्ही सगळे काय झालं? आम्ही तुला जा विचारायला आलोय. काय झालं तुम्ही मला एकदा सांगता का नीट? गजेभाऊ मला काहीच कळत नाहीये. राणी, मला सांग, यांच्या तोंडातला घास हिसकून मातीत मिसळायचा अधिकार तुला कोणी दिला ग? गजाभाऊ, झालं तरी काय? काय सांगायचं बुवा तुम्हाला? तुमच्या लेकीला आगावपणा करायची सवयच आहे. अहो, कंपनीत पैसे मिळतील म्हणून दिस रात आम्ही राबलो सगळेजण. आम्हाला वाटलं 4 पैसे आमच्या संसाराला मिळतील. इंद्रा सर पैसे पण द्यायला तयार होते, पण तुमच्या लेकीनं पैसे नाकारले. का ग? का पैसे नाकारले तू? आणि कोणाला विचारून नाकारलेस? अहो गजाभाऊ, आपण ते काम त्यांना मदत म्हणून केली ना. कसली मदत? आबासाहेब असते तर गोष्ट वेगळी होती, पण इंद्रा सर त्यांनी कधीच आम्हाला कामगार म्हणून वागणूक दिली नाही. कायम आम्हाला पाण्यात बघत आले. माणूस म्हणून तर नाही ते नाहीच, एखाद्या मशीन सारखी वागणूक दिली आम्हाला आणि आम्ही त्यांना मदत करायची. तेच तर म्हणते मी, ते जर आपला कामापुरता वापर करणार असतील तर आपण बी त्यांचा पैशापुरता वापर केला पाहिजे. बरोबर आहे, आपण पण पैशापुरतच बघितलं पाहिजे. ते काय नाही राणी, तू आत्ताच्या आत्ता आम्हाला आमचे पैसे मिळवून दे बस. अहो गजाभाऊ, पण आपण हे सगळं फॅक्टरीसाठी केलं ना. हे काम केलं ना, आपल्या फॅक्टरीचं नाव परदेशात होणार आहे. बघ राणी, कंपनीला देशात ओळख मिळाली म्हणून त्या ओळखीवर आपल्या चुली चालत नाहीत. लक्षात ठेव, आपल्या चुलीला आपलाच पैसा लागतो. बरोबर आहे, कंपनीवर उपकार करायला आम्ही काय सावकार नाही. हे बघ राणी, आम्ही आमचं काम केलंय. आमच्या कामाचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. आम्हाला आमचा मोबदला मिळालाच पाहिजे. राणी, तू आमचे पैसे आम्हाला मिळवून दे बस. गजाभाऊ कुठलं देणार आहे ती? तिनं आधीच इंद्रा सरांना शब्द दिलाय नको पैसे म्हणून. आता ती ऐकणार आहेत का तिचं? हे बघ गोट्या, मग तिला कोणी सांगितलं तर शहाणपणा करायला? हा, कोणी सांगितली लिडरशिप करायला? अरे युनियन लीडर कोण आहे? ती आहे का मी आहे? आता केलाय ना शहाणपणा. हे बघ राणी, तू हात जोड, पाया पड, माफी माग, जे काय करायचं ते कर. तो हिशोब तुझा तू मिटव आणि आमचे आम्हाला पैसे मिळवून दे बस. आता ती कुठनं देणार पैसे गजाभाऊ? हे बघा बुवा, जे काय करायचं ते करा. तिने केलाय ना शहाणपणा. तिने नाही मिळवले पैसे तर तुम्ही पदरचे पैसे द्या. राणे, कोणी आगाऊपणा करायला सांगितलेलं का ह्यो? तुम्ही अगं सुरके वाईस शांत राहा की जरा. हा, एवढंच म्हणा तुम्ही आयुष्यभर सुरके शांत राहा, सुरके शांत राहा. हो, मला शांत करा परीस. पुरगीला सांगा ना काहीतरी. हा, काय कर राणे, काय सारखं तुझं फॅक्टरी असतं? तुझं एक निस्तारलं नाही तर दुसरं दारात येऊन उभं राहतं. या ते फॅक्टरी नाही, मानावर बसलेलं झुटिंग झालंय नुसतं. फॅक्टरी. आता बरं वाटतंय का तुला? घरात अख्खी चाळ गोळा झाली. आता झालं का तुझं समाधान? हा, अहो तुमच्या लेकीचं पुढं करण्यानं अख्खी चाळ गोळा झाली घरात. बसली का आता ही फॅक्टरी तुझ्या उरावर? हे बघा सुरेखा वहिनी, आमची काय तुमच्याशी दुश्मनी आहे का? पण आम्हाला पैसे मिळत असताना तुमच्या लेकीनं पुढं केलं आणि पैसे नाकारले. आता आमच्या हक्काचे पैसे असतील तर आम्ही घेणारच ना. हे बघ राणी,
आम्ही काय तुला मुद्दाम म्हणून त्रास द्यायला नाही का आलो, पण आमचं बी रोजंदारी रोज पोट चालतं. मग मला सांग, हक्काचे पैसे मिळायला पाहिजेत का नाही आपल्याला? हे बघा, मला माफ करा, माझं चुकलं. मी हे सगळं भावनेच्या भरात बोलून गेले, पण मी तुमचा पण विचार करायला पाहिजे होता. अहो, ही फॅक्टरी आपल्याला एवढं देते, आपलं 2 टाइमचं अन्न या फॅक्टरीमुळे मिळतं आपल्याला. म्हणून मी म्हटलं आपण फॅक्टरीसाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी असं एवढं सगळं बोलले. पण नाही, माझी चूक झाली आणि ती आता मी निस्तरणार. मी आताच्या आता इंद्र सरांकडे जाते आणि हे जे काय त्यांच्याशी बोलते. काय अगं पण राणे, नाही भाऊ, आता मी जर चूक केली तर मीच निस्तरायला पाहिजे ना. राणे मी पण येतो तुझ्या बरोबर. नाही गुट, आता माझी चूक झाली आहे ना, मीच सुधारली पाहिजे. मी येते. दादा यार, तू खरंच खूप हुशार आहेस. अरे किती पटकन तू इंटरनॅशनल ऑर्डर पण मिळवलीस आणि ती वेळेत पण पूर्ण करून दाखवलीस. मानलं पाहिजे यार तुला आणि तुझ्या टॅलेंटला. मग मुलगा कोणाचा आहे? बरं आई आई बस 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 बस. अरे आई तुझ्या आता जादू आहे का? म्हणजे कामाचा सगळा स्ट्रेसच निघून गेला. यु नो व्हॉट, मला इतकं फ्रेश वाटतंय की मी आत्ता फॅक्टरीत जाऊन परत काम सुरू करू शकतो. नाही या, अजिबात नाही. आता तू फॅक्टरीचं नावही काढायचं नाहीस, आता फक्त आराम करायचास. अगं मी सहज म्हणालो. सहज पण नाही हा. आता आराम एके आराम. ओके ठीक आहे, मी माझ्या बेडरूम मध्ये जाऊन झोपतो. शहाणं बाळ माझं. काय नाही. अरे तू तुझ्या आईला पैसे नाही दिलेस? पैसे? कसले पैसे? अरे असं काय करतोस? तुझ्या आईने तुला एवढं मॉलिश केले, तुला फ्रेश वाटतंय, त्याचा मोबदला नको द्यायला? हे घे, हे पैसे आईला दे. आबा तुम्हाला नाही वाटत तुम्ही खूप इररिलेव्हंट कंपॅरिझन्स करताय? अरे मी काही कम्पेअर करत नाही. मी तुला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येक गोष्ट आयुष्यात पैशाने विकत घेता येत नाही. आबा आपले कामगार काम करतात आपल्याकडे पैशांसाठी, आणि असंही जगात कोणी कोणासाठी फुकटमध्ये काहीच करत नाहीये आजकाल. राहिला प्रश्न मॉलिशचा, तर तो आईने तिच्या मायेपोटी केलाय. हो एक्झॅक्टली. अहो तुम्ही फॅक्टरी आणि आमचं नातं हे कसं काय तोलू शकता? रक्ताचं नातं हे रक्ताचं नातं असतं, त्याच्यात फायदा तोटा असं काहीच नसतो. अन्नाचं तुमच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आणि तुमच्या मायाची तुलना मी कोणाबरोबरही केली नाहीये. माझं फक्त इंद्राला एवढंच सांगणं आहे, त्याने ज्या पद्धतीनं कामगारांना पैसे दिले ती पद्धत चुकीची आहे आणि त्यांच्यात चुकीचा मेसेज जाऊ शकतो. आजपर्यंत आपण ओव्हरटाईमचे पैसे दिलेत, पण ते त्यांना मानाने त्याच्या पगारात ऍड करून दिलेत. तुझी जी पद्धत आहे ती मला अजिबात पटली नाही आहे, आणि जर का तू हे मान्य केलं नाहीस तर कामगार तुझ्याकरता ओव्हरटाईम करणार नाहीत. एक्झॅक्टली. इंद्रा, आबा इज ॲब्सोल्युटली राईट. हे बघ, मलाही तुझी ती पैसे देण्याची पद्धत काय फार आवडलेली नाहीये. हे बघ, कामगारांना असं भीक दिल्यासारखे जर का पैसे दिले तर हा त्यांचा डिसरिस्पेक्ट आहे आणि याचा परिणाम आपल्या फ्युचर ऑर्डर्सवर होऊ शकतो. इंद्रा विक्रांत, एकतर पहिली गोष्ट मी त्यांना भीक दिली नव्हती. त्यांनी केलेल्या ओव्हरटाईमचे मी त्यांना एक्स्ट्रा पैसे देत होतो. आणि राहिला प्रश्न फ्युचर ऑर्डर्सचा, तर त्याच्यावर काही इम्पॅक्ट होणार नाही. जेव्हा जेव्हा कामगार ओव्हरटाईम करतील तेव्हा त्यांना आपण त्यांचे एक्स्ट्रा पैसे देऊ. त्यांची मनमानी इथे नाही चालणार. पण तू तुझी मनमानी चालवून जबरदस्ती केलीस तर कामगारांच्या भावना दुखावल्या जातील. अहो मी किती वेळा सांगत आलोय आबा. आबा बिझनेस हा इमोशन्सवर नाही चालत, प्रॉफिट्सवर चालतो. काय इतकी वर्ष मी कंपनी लॉसवर चालवली? आबा प्लीज. आय डोंट थिंक मला इथे आराम मिळेल. मी बाहेरच जातो. थांब इंद्रा. इंद्रा, आता कशाला थांबवताय त्याला? जाऊ द्या, बिचारा तोही रात्रभर काम करून ना थकला होता. आत्ता कुठे जाऊन तो आराम करणार होता, पण तुम्हाला कोणालाच तुझा आराम बघवत नाहीये बहुतेक. आणि काय चाललंय तुमचं? का सतत त्याला त्याच्या चुका दाखवताय तुम्ही? आता ठरलंय ना, फॅक्टरीचं काम हे त्याच्या पद्धतीनेच होणार आहे. मग करू दे ना त्याला त्याच्या पद्धतीने काम.
आणि मुळात जर माझा इंद्रा चुकत असता तर आज त्याला ही ऑर्डर मिळालीच नसती आणि ती वेळेत पूर्णही झाली नसती. मी ना तुम्हाला रिक्वेस्ट करते, खरंच त्याला त्याच्या पद्धतीने काम करू द्या. बास करा आता. हे बघा बुवा, जे काय करायचं ते करा. तिने केला ना शहाणपणा, तिने नाही मिळवले पैसे तर तुम्ही पदरचे पैसे द्या. आम्हाला आमचा मोबदला मिळालाच पाहिजे. राणी, तू आमचे पैसे आम्हाला मिळवून दे बस. आमचं बी रोजंदारी रोज पोट चालतं. हक्काचे पैसे मिळायला पाहिजेत का नाही आपल्याला? इंद्रजित सर, आता बोलतेस त्यांच्याशी. सर, बरं झालं तुम्ही इथंच भेटला. मी तुम्हालाच भेटायला येत होते. कशासाठी? सर, ते मला जरा काम होतं. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. हे बघ, मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये आणि असंही बोलण्याची जागा पण नाहीये. त्यासाठी उद्या फॅक्टरीत भेट. सर, हाय का आता? सर, मी तुम्हाला भेटायला बंगल्यावरच येत होते, पण आता तुम्हीच मला रस्त्यात भेटलात. सर, ते मला ना कामगारांविषयी बोलायचंय. 5 मिनिटं सर, 5 मिनिटं वेळ घेणार, ह्याच्यावर नाही घेणार. बरं ठीक आहे, 5 मिनिटं तुझ्याकडे फक्त. बोल पटकन. तर मी ते सर की ना ते म्हणजे आता पण सर गोळा खायचा का? काय? हा, खाऊच ना गोळा. म्हणजे मला पण लई टेन्शन आलंय. तुमचं पण डोकं जरा शांत होईल है ना. गोळा खाऊ. ओ दादा, हा 2 गोळ्या लावा मस्त. हे बघ, मला गोळ्या खाण्यात काही इंटरेस्ट नाहीये. माझा वेळ वाया घालवू नको. तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत, पटकन बोल. हा चालेल ना. 2च मिनिटं लागतील गोळा खायला. म्हणजे 2 मिनिटं गोळा खायला आणि 3 मिनिटं मग मी बोलते है ना. दादा 2 गोळा बनवा. मला काला खट्टा. सर, तुम्हाला कुठला फ्लेवर पाहिजे? हे बघ, कामाचं बोलणार असेल तर बोल. माझा वेळ वाया जातोय, मला निघायचं इथून. सर, वेळ कधीच वाया जात नसतो. त्या वेळेला त्या वेळेची किंमत असते. आता गोळ्याच बघा ना. हे बघा, मस्त तो किसलेला बर्फ है ना, त्याचा बनवलेला तो गोळा, मग त्याच्यावर रंग काला खट्टा, हिरवा, गुलाबी, हा, आणि मग त्याच्यावर चाट मसाल्याचा मारा, आणि मग लिंबू, आणि मग तो असा आपल्या ओठापाशी आणायचा आणि काय मस्त वाटतं ना. आणि पोटात गेल्यावर तर लई गार वाटतंय. हे बघ, मला तुझ्या फालतू गोळ्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तुझ्याकडे आता फक्त 4 मिनिटं आहेत, पटकन बोल. सर थांबा तर, गोळा तर होऊ द्या. तुम्ही गोळा खाल्ला ना की तुमचं हे डोकं जे गरम झालंय ना इंजिन सारखं, ते जरा शांत होईल. तुम्हाला माहिती का, डोकं गरम झालं ना तर डोक्यातून वाफा निघतात अशा गरम गरम. थोडं शांत व्हा, गोळा खा. ए दादा, तू बनव रे गोळा. मला नाही खायचंय, नको बनव माझ्या. तो दादा बनव. अरे नको बनव माझ्यासाठी. अरे तू गोळा बनव दादा, त्यांचं काय ऐकू नको. एक काय ते सांगा, बनवायचं का नाही बनवायचं? अरे मी सांगते तुला, तू बनव गोळा. हे बघ, तुझ्याकडे आता फक्त 3 मिनिटं 30 सेकंड आहेत. सॉरी. ते गोळा म्हटलं ना की माझं वीक पॉइंट आहे. मला ना राहतच नाही. 3 मिनिटं 10 सेकंड. सर, आधीच मला लय टेन्शन आलंय. तुम्ही माझं टेन्शन नका वाढवू बरं का. 2 मिनिटं 40 सेकंड. सर थांबा ना, मला मनाची तयारी तर करू द्या. 2 मिनिटं 30 सेकंड. सर थांबा. ते आपण 2 दिवस ओव्हर टाइम केला ना कामगारांनी, त्याचे पैसे तुम्ही देत होतात, पण मी नाही म्हणाले. प्लीज आता ते पैसे परत द्या. सॉरी, मी ऐकलं नाही. काय म्हणालेस? सर, ते कामगारांचे पैसे प्लीज तुम्ही द्या. ओ, काय झालं? कालपर्यंत मिस लीडर मोठ्या ऍटिट्यूड मध्ये सांगत होत्या, आम्ही हे कंपनीच्या प्रेमापोटी केलंय, मदत केली आहे, ब्ला ब्ला ब्ला. सर, तुम्ही ज्या पद्धतीने पैसे देत होतात ना, ते नाही आवडलं मला. आबा पण ओव्हर टाइमचे पैसे द्यायचे, पण ते पगारात ऍड करून द्यायचे. हे असं तुमच्यासारखं जाऊ द्या. पण सर, आता ते पैसे कामगारांना हवेत. आणि माझ्या मनाला काय वाटतं, याच्यावर मी त्यांच्या पोटावर नाही पाय ठेवू शकत ना. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही ते पैसे आता कामगारांना परत द्या. अगं पण मग ते मदत अँड ऑल, मग त्याचं काय झालं? सर, ते माझं मत होतं.
खर तर मी त्याच उद्देशाने काम केलं, पण मी चुकले. आणि आता माझं आणि बाकीच्या कामगारांचं मत वेगळं. त्यावेळी मी त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, पण आता झालं ते झालं. सर, तुम्ही प्लीज ते पैसे कामगारांना परत द्या. ठीक आहे, देईन मी तुमचे पैसे परत, पण एका अटीवर. तुला या चुकीची शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा? हो, तुला पुढचा 1 आठवडा हाऊसकीपिंग डिपार्टमेंट मध्ये क्लिनिंग करावं लागेल. अहो सर, तुम्ही. ठीक आहे, तुला हे मान्य नसेल तर मग तुमचे पैसेही विसर. हाय का आता? तुला पण आताच द्यायचा होता का? मान्य आहे मला. गुड. उद्यापासून वेळेवर कामावर. हो दादा, हा, पाणी आहे का तुमच्याकडे? आहे ना साहेब. लिहा ना. बरं दादा, तुम्ही तरी पैसे घेणार आहात का, की तुम्ही प्रेमापोटी केलंय हे? येणार ना, 20 रुपये. या. आबा बोलावलत? मला इंद्राशी काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही आबा, असं का वाटतंय तुम्हाला? तू असं अचानक घरी परत झालास, त्याला एकट्याला कंपनीत सोडू, ही गोष्ट मला आवडली नाही आणि पटली तर त्याहूनही नाही. नाही, ते ऍक्च्युली मलाही पटलेलं नाही आबा. काय त्या सिच्युएशनला काय झालं मला कळलंच नाही आणि मी निघून आलो. मग या अशा परिस्थितीतच माणसाची परीक्षा असते. हो आबा, पण अचानक लाईट कशी काय केली? यांना कळलं की काय की ती लाईट मीच घालवली होती? ते काय विचारता मी? हा, अचानक लाईट गेली कशी? जिथे आपली खरी गरज असते तो निघून येणं हे कितपत योग्य आहे? लाईट गेली, मग त्याच्यावरती उपाय शोधायला हवा होता, सोल्युशन शोधून काढायला हवं होतं, थांबायला हवं होतंस तू. आबा, मी ऍक्च्युली पॅनिक झालो, मला सुचलं नाही काय करायचं, गोंधळ झाला आणि मग मी घरी आलो. काल जे झालं ते शेवटचं, पुन्हा असं होतं कामा नये. आय विल मेक शुअर आबा, माझ्याकडून असं होणार नाही पुन्हा. तू येऊ शकतोस. ओके. राणी, मी आता त्यांना इंजेक्शन दिलंय, त्यांना आत्ता बरं वाटणार आहे. पण त्यांना जर कायमचा आराम हवा असेल ना, तर मग आपल्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. नाहीतर त्यांचा त्रास असाच वाढत जाणार आहे पुढे. हे बघा राणी, तुम्ही ऑपरेशन करायला जेवढा उशीर कराल ना, तेवढं हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल का ह्याचे चान्सेस खरंच खूप कमी होत जातील. नाही डॉक्टर, मी लवकरच काहीतरी पैशाचा बंदोबस्त करते ना, आम्ही करू ऑपरेशन. काळजी घ्या आणि त्यांना औषधं वेळेवर द्या. काही वाटलं तर मला फोन करा. येते मी. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. राणे, राणे काय झालं? आलते का डॉक्टर? बरी का सुरकी? हा, एकदम टणटणीत आहे. अगं तुझा चेहरा तर काही वेगळंच सांगतोय बाळा. अगं बा, काय झालं? हे बा, हे अगं नीट सांग की काय झालं? हे अगं शांत हो. डॉक्टर म्हटलं की आपल्याला तर लवकरात लवकर ऑपरेशन करायला पाहिजे. अजिबात उशीर करून चालणार नाही.
हे बघ, तू काय काळजी करू नको रोज. मी बघतो, करतो काहीतरी जुळाजुळ, कुठनं तरी उसनं पास्ता घेऊ आणि करू मग. नाही बुवा, कर्जाचं ओझं नको आपल्या डोक्यावर. अगं मी तुझ्या आईला सुख तर नाहीच देऊ शकलो, पण तिला आजारपणात पण बरा करू शकत नाही बघ. अगं मी तुझं शिक्षण सुद्धा पूर्ण करू शकलो नाही बा. तुझं शिकली असती ना तर चांगली नोकरी लागली असती, पैसे मिळाले असते. कशाचं काय राणे. अगं बाळा, तुझं जन्माला आले ना, पहिल्यांदा तुझा चेहरा बघितला ना, लय भारी वाटलं तर बघ मला. लय आनंदी झालो मी. तुला डॉक्टर करीन, वकील करीन, तुला सगळं सगळं सुख देईन मी. तुला काय सुद्धा कमी पडू द्यायचं नाही. पण कशाचं काय, सगळी स्वप्नच राहिली बघ. अगं राणे, तुझ्यासारखी हुशार पोरगी जर का कोणाच्या दुसऱ्याच्या घरात जन्माला आली असती ना, तर तुझं सोनं झालं असतं बघ. पण तुझं नशीबच खराब की माझ्यासारखा बाप तुला भेटला. असं नका बोलू तुम्ही. अहो, ही घरची जबाबदारी का तुमच्या एकट्याची आहे का? तुम्ही एकटंच कराल का सगळं घरासाठी? हा, मी आहे ना, मी करेल माझं शिक्षण आणि आईचं ऑपरेशन पण करेल मी. तुमची जी काही स्वप्न आहेत ना बुवा, ती मी सगळी पूर्ण करेल. तुम्ही नका काळजी करू. मी सांगू का, तुम्ही ना जगातले सगळ्यात भारी बाप आहात. अहो, तुमच्यामुळे तर मी या फॅक्टरीत, या वस्तीतल्या लोकांना मदत करू शकते ना. अहो, तुम्ही मला शिकवलं की लोकांच्या मदतीला आपण धावून गेलं पाहिजे. बुवा, तुम्ही पैसे नसतील कमवले, पण तुम्ही माणसं कमवलीत आणि त्या हिशोबाने तुम्ही लई श्रीमंत आहे बुवा. आता ना, जे झालं ते झालं. हा, आता आपण उद्याचा विचार करायचा. आता जे होऊन गेलं ते आपल्या हातात होतं का? नाही ना. पण आपला उद्या आपल्या हातात आहे बुवा. हे बघा, आज रात्र असेल पण उद्या सकाळ होणार आहे. हा, तू अशी बोलायला लागली ना, लय भारी वाटतं बा. अगं तुझ्या बोलण्यात एक अशी ताकद आहे ना, जी खचलेल्या माणसाला सुद्धा जिद्द देऊ शकते. तुझ्या बोलण्यात खोटं पण नाही, तुझ्या बोलण्यात खरं पण आहे, आणि तेच सगळ्या लोकांना भावतं बघ. आता फक्त माझ्या सोन्यासारख्या पोरीला ना सोन्यासारखं घर भेटू दे. हाय का, आता काढला का लग्नाचा विषय परत? आईने आता हा कॉन्ट्रॅक्ट काय तुम्हाला दिलाय का? अगं तसं नाही बाळा, तुझा बाप हे असा जन्माचा गरीब, आणि गरीब ही एक अशी दलदल आहे ना, त्यातनं माणूस किती बी बाहेर पडायचा विचार केला ना तर ते दलदलीत चालत बघ. म्हणून मला वाटतं माझी पोरगी ना ह्या दलदलीतनं बाहेर पडाल. अबुवा, तुम्ही अजिबात हा विषय काढू नका आता परत. अबुवा, मी तुमचीच मुलगी आहे, अशी पळून जाणार नाही. परिस्थिती बदलून दाखवल मी, आणि मी तुमचे नाईची सगळी जबाबदारी पार पाडल्याशिवाय जातच नसते बघा या घरातून. बुवा, मी तुमचा मुलगा बनवून या घराची सगळी जबाबदारी घेणार आहे. अगं त्यासाठी मुलगा बनायची काय गरज आहे? माझी मुलगी त्यासाठी सगळ्यासाठी सक्षम आहे. पण हे बघ, जसं मुलगी म्हणून तुला ह्या घराची काळजी आहे ना, तशी एक बाप म्हणून मला पण तुझी काळजी बघ. एकदा का तुला मोठ्या घरात दिली ना, म्हणजे मी मारायला मोकळा झालो बघ. मोठ्या घराची काय गरज आहे? मला अशा घरात जायचं ना बुवा, जिकडे पैशापेक्षा जास्त माणसाला किंमत असेल. ते माणसाला माणूस म्हणून बघतील, माणसात भेदभाव करणार नाही. जिकडे घरातल्या करत्या माणसाला जेवढं महत्व असेल ना, तेवढंच घरातलं आधी पुसणाऱ्याला बी असेल. असंच घर पाहिजे मला.